मॅरेथॉनमध्ये अथणीचा शिवानंद नाईक प्रथम, सांगलीचा सुशांत सरगरे द्वितीय, 52 स्पर्धकांचा सहभाग. निपाणी येथील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी आयोजिलेल्या 21 किलोमीटर आंतरराज्य मॅरेथॉन स्पर्धेत अथणीच्या शिवानंद नाईक याने 1 तास 2 मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे 21,000चे बक्षीस पटकावले. एकूण 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सांगलीचा सुशांत सरगरे याने 1 तास 3 मिनिटात 21 किलोमीटरचे अंतर कापून द्वितीय क्रमांकाचे 15,000 रुपयांचे बक्षीस पटकावले. कराडच्या विशाल तांबेरे याने 1 तास 4 मिनिटात अंतर पार करून तृतीय क्रमांकाचे 9,000चे बक्षीस मिळविले. सांगलीच्या अनिकेत देशमुख याने चतुर्थ क्रमांकाचे 7,000चे, सुनील बेळगांवी बेळगाव याने 5व्या क्रमांकाचे 5,000चे, तर गणेश मिसाळ याने 6व्या, तर कार्तिक चव्हाण याने 7व्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. मुलींच्यात विश्रांती सुतार खडकेवाडा हिने प्रथम, वैष्णवी बेनाडे भिवशी हिने द्वितीय, स्वप्नाली चव्हाण अकोळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर उत्तेजनार्थ सिद्धी पायमल शिरगुप्पी, सायली बरकाळे यांना बक्षीस देण्यात आले. याशिवाय सौभाग्य चंद्रकुडे या बालिकेने विशेष बक्षीस पटकाविले. परीक्षक म्हणून सुधाकर पाटील, रियाज मीरा खान, संजय देसाई, रघु घस्ती, रावसाहेब मलकापुरे, प्रसाद देवटे यांनी काम पाहिले. अमर कोने, राजेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. श्रीमंत दादाराजे देसाई सरकार, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, राकेश पाटील, रावसाहेब चंद्रकुडे, महेश दिवाण, डॉ महेश रैनापुरे, संजय मोळवाडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी सदाशिव चंद्रकुडे, अरुण भोसले, महादेव पाटील, शिवराज पाटील, बाळकृष्ण वसेदार, दत्ता पाटील, निखिल चंद्रकुडे, चंद्रकांत चौगुले, लक्ष्मण ठगरे, रवींद्र चंद्रकुडे, लोकेश घस्ते यांच्यासह महादेव मंदिर यात्रा कमिटी, गणेश हेल्थ क्लब, महादेव पालखी उत्सव मंडळ, महाशिवरात्री उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.